सलग 15 ते 20 दिवसापासून पावसाने हुलकावणी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक हे करपून चालले आहे। महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणी झाली असून त्यामध्ये मका, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, उडीद असे प्रत्येक प्रकारच्या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे। मात्र 15 ते 20 दिवसापासून महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडलेला दिसत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेली पीक हे जळून चालले आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हा पावसाची अपेक्षा करत आहे। त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका शिंगवे परिसरात आज दिनांक 19 जुलै 2026 रोजी विठोबा सोनवणे व सोमनाथ पूनमचंद मडे यांच्या शेतातील पेरलेले मका हे पीक सध्या पावसाअभावी करपून चालले असल्यामुळे त्या ठिकाणचा आढावा घेतलाय डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। महाराष्ट्रामध्ये गेल्या 20 दिवसापासून पावसाने हुलकावणी मारल्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पेरलेले जे पीक आहे ते पीक सुकून चाललं आहे। माझ्या पाठीमागे बघताय आज संपूर्ण ही जे मकाचं पीक केलेलं आहे शेतकऱ्यांचं संपूर्ण मकाचं पीक हे जळून चाललेलं आहे। कारण पावसाने गेल्या 20 दिवसापासून दडी मारलेली आहे। त्यामुळे शेतकरी हा आता सध्या संपूर्ण ठिकाणी हतबल झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्या सोबत काही शेतकरी बोलण्यासाठी आहे। मी आता चांदवड तालुक्यातील शिंगवे या परिसरामध्ये आहे। शिंगवेच्या शेतामध्ये उभा आहे आणि आपल्यासोबत काही शेतकरी बोलण्यासाठी आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही, कधीपासून पाऊस नाही, काय 25 ते 30 दिवस झाले आमच्याकडे पाऊसच नाही। तर आमच्या समजा मका केल्या आणि बाजऱ्या केल्या, तर आमच्या बाजऱ्यात मोडीच आल्या। बाजरीचं म्हणजे झालंच नाही, डबल आम्हाला पेरणी करावं लागणार होती। मका ज्या झाल्या केल्या आहे आम्ही, ते काही उगल्याच नाही। आमचं जवळजवळ म्हणजे एकरी झालं 10 ते 12 हजार आमचा खर्च झाला प्रत्येकाचा। समजा पाऊस तर काही येईना, आम्हाला म्हणजे दुबार पेरणी ही करावंच लागणार आहे। तर पाऊस जर येतो नाही येतो काही नेमकं काही कळेना बी। 28 तारीख सांगू राहिली, जर 28 तारखेला पाऊस आला तर आम्हाला दुबार पेरणीच करावं लागणार आहे असं। आणि मका तर आमच्या इथं आहे ते झुरमुर करू राहिल्या, मुंग बी म्हणजे उतरले काही उतरलेच नाही जवळजवळ। काय सांगाल बाबा तुम्ही पावसाच्या संदर्भामध्ये? तुमचं पीक पावसाचं असं आहे, 20 ते 22 दिवस झाले पावसाचा अजिबात ठिकाण लागून नाही राहिला। सारखं वारं सुटलं, पहिले जे पीक होतं ते सगळं वाऱ्याने उडून गेलं, काही पाऊस नसल्यामुळं ते उगलंच नाही। काही ठिकाणी मका आहे तर उगे झुरमुर, आता पावसाची खूप मोठी गरज आहे, परंतु पाऊसच नाही। त्याच्यामुळं आता नाविलाज आहे। शेतकरी असा झाला का 10-10, 15-15 हजार रुपये बी बियाण्यामध्ये फालतू फुकट गेले, त्याला डबल पेरणी करावंच लागणार आहे। त्याच्यापेक्षा आता त्याला विलाजच नाही, काय करावं असं। त्याचप्रमाणे गेल्या 20 दिवसापासून शेताला पिकाला पाणी नाही, त्यामुळे पीक हे सुकून चाललेलं आहे। त्यामुळे शेतकरी आता सर्वत्र हतबल झालेले आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना जर हे पीक आलं नाही तर दुबारा पेरणी करण्याची वेळ येणार का काय, ही मात्र त्यांना आता संकट पडलेलं आहे। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे। कार्यालय पत्ता चांदवड कृषी उत्पन्न समिती गेट नंबर 2, सांगळे कॉम्प्लेक्स, नाशिक हायवे, चांदवड। मुख्य संपादक देविदास जाधव। संपर्क 98 22 49 99 40 आणि 89 83 15 04 60।